वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, गाडी आहे माझ्याकडे हिरोची स्प्लेंडर प्रो. बघू शकतास तुम्ही, BS4 गाडी आहे. गाडीत मित्रांनो प्रॉब्लेम मिसिंग करता गाडी. तर गाडीत मी प्रॉपर करंट चेक केलं आहे. करंट एकदम प्रॉपर आहे, अजिबात काही प्रॉब्लेम नाही. गाडीची बॅटरी पण ओके आहे, म्हणजे करंटचा इश्यू सॉल्व झालो. एअर फिल्टर मित्रांनो बघा, रिप्लेस केलेलो, बदललेलो. कार्बोरेटर मी आता क्लीनअप केलं आहे. कार्बोरेटर पण तिकडे ओपन करून ठेवलेलं, पण त्याच्यात पण काय माका तेवढीशी काय घाण आढळली नाही. बघू शकतास तुम्ही. तर मित्रांनो हे बघा, क्लिनिंग केलं आहे प्रॉपर. जेट पण मित्रांनो हे बघा क्लीन केले आहेत प्रॉपर, पण त्याच्यात पण माका काय प्रॉब्लेम नाही आढळलो. तर कस्टमरला मी विचारले तर तो म्हणता मी स्पार्क प्लग चेंज केलं होतं, तरी पण माझं प्रॉब्लेम गेलो नाही. मित्रांनो, प्रॉब्लेम कसं जायत मी तुमका दाखवतो आहे. नवीन स्पार्क प्लग टाकला आणि असं पण नाही की स्पार्क प्लग डुप्लिकेट स्वतः टाकला नाही. NGKचो ओरिजिनल स्पार्क प्लग आहे, बघू शकता तुम्ही. पण प्रॉब्लेम काय केला नाही सांगते तुमका. ह्यो स्पार्क प्लग जेव्हा त्यांनी लावला नाही तेव्हा 100% ह्यो स्पार्क प्लग त्यांच्या हातातनं पडलो असणार, असो उभो. त्याच्यामुळे तो जो पॉईंट आहे, मी तुमका आता फ्लॅश ऑन करून दाखवतो आहे. हो बघा, ह्यो जो पॉईंट आहे मित्रांनो, ह्यो पॉईंट खाली दबल्यामुळे गाडीत जेव्हा ॲक्सिलेटर देतात तेव्हा गाडी बंद पडतात. कारण काय होतं, स्पार्क इकडनं जेवढं हवं तेवढं होत नाही, त्याच्यामुळे गाडी बंद पडतात. तर आता मी काही रिप्लेस नाही करणार, कारण त्यांनी बदललेलो आहे. ह्याची गॅप ॲडजस्ट करेन आणि गाडी तुमका लावून चालू करून दाखवते गाडी रेस होत आहे की नाही. आता बघा, ह्या सगळा ट्युनिंग आधी जोडतं आहे, व्यवस्थित करेक्शन करतं आहे. आणि प्रॉब्लेम बघा केवढं, आधी हे का जोडून घेते. तर मित्रांनो, गाडी आता मी कंप्लीट केलं आहे जोडून. चावी ऑन, आता किक मारूया. सेल्फची ब्रश गेलेले आहेत. बघा मित्रांनो, गाडी चालू झालेली आहे आणि ॲक्सिलेटर केल्यावर गाडी भुरभुर कराने बंद पडा. आता बघा मी ॲक्सिलेटर देतो इकडनं. मित्रांनो, आपला जो प्रॉब्लेम होतो प्रॉपररीती सॉल्व झालेला. सोल्युशन स्पार्कात होता, पण बघू शकता तुम्ही त्याच्यासाठी काय सर्व्हिस करूचा लागला. आणि जेव्हा स्पार्क प्लग त्यांनी चेंज केलं म्हणून मी काढलेच नव्हतं, पण तरी पण एकदा चेक केलं आहे तर ह्यो प्रॉब्लेम होता. तर असे छोटेसे प्रॉब्लेम पण लय मोठं पराक्रम करतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.